ओम साईराम. गर्दी किती आहे इथे? आम्हाला कधी चान्स भेटेल फोटो काढायला माहित नाही. आमचा नाश्ता टाइम झाला आहे इथे. मी आलो होतो एकदा, पण त्याला खाली अशी फ्रेम ब्लॅक मध्ये पाहिजे, ती काळी पडेल ना. शुद्ध रसवंती गृह. बाबू काय प्यायला आलाय? बाबू नमस्कार बोल. नाही मूड नाही आहे त्याचा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं जॅग्निका चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि छान अशी आमची सुरुवात झालेली आहे शिर्डीमध्ये. आणि फर्स्ट टाइम इतक्या लवकर आम्ही त्याला दर्शनाला, कारण आम्ही एवढ्या लवकर कधीच उठत नाही. हा पप्पाही उठवलेला आहे आपल्याला. आणि फर्स्ट टाइम आज एवढ्या लवकर उठलो. आंघोळ केली, 7:30 वाजले. चिक्कू किती आले बाबा. हे बाबा चिक्कू बघ, चिक्कू काय झाड भरलाय. खतरनाक, एकदम खतरनाक. दिसत नाही एवढे चिक्कू लागले. सो आज लवकरच उठलो आणि बोलू बाबांचं दर्शन लवकरच घेऊ आणि इथून लवकरच निघूया. कारण काल थकलेलो आहोत भरपूर आणि परत जायचं आहे. संडे आहे आणि मग एकदम सुनसान सध्या तरी आहे. तिथे मंदिराजवळ गर्दी. आम्ही लोरूनच्या इथे होतो. आता इथून चालत किती दोन मिनिटावर तर मंदिर आहे. चालत चाललंय मस्त. आणि गर्दी वाटत नाही असं वाटते, पण काय माहिती मंदिराजवळ गेल्यावर कळेल. संडे आहे, गर्दी असणार, त्यात का वाद नाही. बाबा हनी सिंग कर, हनी सिंग. बाबूचा मूड नाही, बाबूचा मूड नाही. लवकर उठला आणि आंघोळ मस्त बाबूने आज आंघोळ केले. काल तसाच आणला होता, आज आंघोळ केले. स्वतः जातो मंदिरात. पहिला हा मैं साई बोलूंगा तेरी कृपा को मेरे बाबा मैं न भूलूंगा. मैं साई बोलूंगा. आमचा नाश्ता टाइम झाला आहे इथे. मी आलो होतो एकदा, किती मोठा आहे बाप. आपण नाश्ता करतो आणि मला कॅन्टीनला बसल्यासारखी आठवण आली. कॅन्टीन सारखी थाली. ओम साईराम. गर्दी किती आहे इथे? आम्हाला कधी चान्स भेटेल फोटो काढायला माहित नाही. मग एवढा शूट करतो. फोटो एखाद दोन भेटले तर काढतो आणि जातो. श्रियान बोल ओम साईराम. साईराम. तेल नाही आम्ही लावलं, आम्ही तेल विसरून आलो. काय रुईचं झाड? अरे बापरे, रुईचं झाड किती मोठं आहे, किती मोठं. आपल्याकडे नाही एवढा, आपल्याकडे बघायला पण मिळत नाही. बाबा संपला की नाही? संपला. हा चालेल. संपला आमचा शिर्डीचा प्रवास, आमचा संपलेला आहे. पण जायला खूप रात्र होईल, त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल करतोय आणि मग आता घरी जाणार डायरेक्ट. डस्ट खराब नाही, जेवलीस ना आता? एवढ्या बघायला येशील नाही? जेवली ही कामं काय? एवढ्या चपला बघायला आले. असं म्हटलं श्रीयान बाबूला क्रॉक्स काहीतरी वेगळे घेऊयात, नवीन नाही असेल तर. पण काय नाही, सगळं जुना मलाच वाटतं. जुना पण किती भरला आहे. फुल मार्केट आहे. बाबूची गाडी, एक गाडी आहे बाबूची, त्याच्यातली एक तिथे घालवलीस काय? बाबूच्या गाड्या किती आहेत घरी? मग आता कशाला पाहिजे? बाबू गाड्या घ्यायला निघाला. साईबाबांची, पण ती ब्लॅक बॉर्डर मध्ये नाही, अशी आहे. पण त्याला खाली अशी फ्रेम ब्लॅक मध्ये पाहिजे, ती काळी पडेल ना. ती काळी पण मग दिसते छान बघ नाही. पण ते सोनं वाटते सगळं. सगळं सोन्याचं आहे साईबाबांकडे पण. ते तर आहेच. श्रेयन कुठे चाललास? कुठे? गली
बोलण्याची टेक्निक पण काय गली मुंबईला. तर आमची एक दिवसाची ट्रिप मस्त छान झालेली आहे. शिर्डीचा अचानक प्लॅन झाला आमचं शिर्डीला येऊयात आणि मस्त आम्ही शिर्डीला आलो. आणि आमचं एक त्यातलं हे आपलं काय प्लेस राहिलेलं आहे ते म्हणजे शनी शिंगणापूर, जे की आम्ही जाणार होतो पण आम्ही प्लॅनिंग मध्ये नव्हतो. निकेशचं होण्या चालू होतं. प्लॅनिंग मध्ये असं तर झालं असतं ना आपला, मग सकाळी लवकर उठून गेलो असतो. आता लेट झाला. आता लेट झालं. ऍक्च्युली आमचं कालच आम्हाला लेट झाला. तर आमचं कालचं शिर्डीचं दर्शन होतं म्हणजे आजचा अख्खा दिवस आम्हाला मिळाला असतं. मग आम्ही आज कुठेतरी जाऊ शकलो असतो. आज जाऊन आलो असतो शनी पण आजचं दर्शन झालं आमचं साईबाबांचं म्हणजे शिर्डीतलं. त्याच्यामुळे मग आता एवढा वेळ झालेला आहे. तर आम्ही पण जेवलो आणि दर्शन घेऊन मग रूमवर गेलो. आणि रूमवर जाऊन मग श्रियांना डाळ भात पहिला बनवला, कारण तो कालपासून डाळ भात मागतो. घराची त्याला डाळ भात पाहिजे होती. मग आज त्याला डाळ भात बनवली, त्याला जेवण दिलं. आणि आता आम्ही निघालोत घरी जायला. किती वाजले आता? 2. अरे बाप, झोप आले. हे बघ पेरू आणि बाबाची चेरी किती आहेत. गावा हा पेरू तर आम्ही घेतलेले आहेत. तर आता आम्हाला फक्त द्राक्ष पाहिजेत. चेरी म्हणजे तुझी चेरी, ती पण आता भेटली तर आम्ही नक्की घेणार आहोत. शुद्ध रसवंती गृह काय प्यायला आले? शुद्ध रसवंती गृह. बाबू काय प्यायला आलाय? काय प्यायला आलाय? काय प्यायला आलाय? नाही बाबू आले शुगरन ज्यूस प्यायला. गाडी चालून आला कंटाळा. आणि आता काय बोलू, मध्ये थोडासा स्टॉप घेऊया आणि थोडा मला झोप बेकारच आली. हा पहिले तोंडावर पाणी मारतो. फिनिश. काय फिनिश? बाबू कुठे गेलेला? बाबू कुठल्या पप्पाला गेलेला? स्वामी पप्पाला नाही बाबू, स्वामी बाप्पाला नाही. स्वामी पप्पाला साई बाबा, शिव बाप्पा. मोर्या कशा केला दाखव. नुमाल देणार पण मोर्या कसा केलास दाखव. कशा केलास? उठ, गार लागते. गार लागते. हळू बोल एकदम. स्वामी आलो 9 वाजता ना 9ला आलो. आणि आता जेवणाचे प्रश्न, जेवण काय करायचं, कारण 2 दिवस बाहेर जेवलो होतो, कंटाळा आलेला. 3 दिवस. हा 3 दिवस बाहेर जेवलेलो, कंटाळा आला. मग अचानक फोन आला. जवळ आलो एक 5 मिनिटाच्या अंतरावर. काकीने फोन केला. आम्ही पार्सल घेणार होतो. काकी बोलते जेवायला काय? आम्ही बोलू पार्सल घेतो. नको मी बिर्याणी बनवले. सो बिर्याणी बनवली आणि आम्ही बिर्याणी खाल्ली. म्हणजे टेन्शन आले जेवायला बसलो. आल्या काकीनी आम्ही आमचं आले बॅग ठेवल्या. आमचं साफसफाई म्हणजे कचरा झाडून काढेपर्यंत काकी ताट घेऊन आली मस्त. आणि मग मस्त बिर्याणी खाल्ली, जेवलो. आणि आज आम्ही घाई का केली येण्याची, आणि म्हणून आम्ही शनी शिंगणापूर पण कॅन्सल केले, कारण की आज आमचं पाणी येणार होतं. त्याच्यामुळे कॅन्सल करून टाकलं. तर मस्त वन डेची ट्रिप आमची छान झालेली आहे शिर्डीचं. आणि मागच्या वेळेस आपण 2 रात्री राहिलेलो, म्हणून आपलं शनी शिंगणापूर झालेलं. आणि तेव्हा बाबू पण छोटा. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला दर्शनाला बिलकुल टाइम लागला नाही. 2 तासामध्ये दर्शन होऊन गेलं. हा म्हणजे अर्ध्या तासामध्ये तेव्हा दर्शन झालेलं आपलं. त्र्यंबकेश्वरला पण अर्ध्या तासामध्ये झालेलं. आणि शिर्डीला पण की तेव्हा छोटा होता हा, मग त्याच्यामुळे आम्हाला पाठवायची. आणि आता शिर्डीला 2 तासात झालं. आत्ताच नाही, पहिल्या वेळेस मागच्या वेळेस 2-2.5 तास झाले. तो पण मस्त झालं पटकन. आणि अशी घाई गडबड नाही. ऍक्च्युली आमचं जास्त टाइम म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्येच गेलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त कंटाळा आला. आणि आता आम्ही झोपतोय. पप्पा तर झोपलेले आहेत. आता आम्ही झोपतोय. आणि हा पोरगा कधी झोपणार आहे काय माहिती, कारण त्यांनी गाडीत झोप काढलेली आहे. आवाज नाही, आजोबा झोपलेत ना. चल सगळ्यांना गुड नाईट. बाय बाय कर सगळ्यांना. गुड नाईट बोल. गुड नाईट बोल पटकन. इकडे बघ. फ्लँकिश द्या. बाय बाय कर. स्वीट ड्रीम. सबस्क्राईब करा बोल. नीट बॉटल काढ. आता बोल. नीट बोल. नीट सबस्क्राईब करा. लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. काय भेटू. हा बाय बाय कर. फ्लँकिश दे. बाय बाय कर आणि फ्लँकिश दे. श्रियान असं नाही करे. चला आमचा पोरगा काय दिवाना आहे. सो भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, शबाकेर, शुभरात्री.